खबर आपको नागपुर से बता दें, जहां नागपुर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की संकल्पना और मार्गदर्शन में अस्थि, विकलांग एवं कर्णबधिर, सुनने में असक्षम दिव्यांगजनों के लिए निःशुल्क जयपुर फुट और सहायक उपकरण वितरण शिविर का आयोजन किया गया। यह शिविर नागपुर में जिला प्रशासन और जयपुर फुट जैसी संस्थाओं के सहयोग से जरूरतमंदों को कृत्रिम अंग व उपकरण उपलब्ध कराने के लिए शुरू किया गया है। आयोजक आपको बता दें, भगवान महावीर विकलांग सहायता समिति जयपुर फुट, जिला परिषद नागपुर एवं जिला दिव्यांग पुनर्वास केंद्र। लाभार्थी नागपुर जिले के अस्थि विकलांग और सुनने में असक्षम कर्णबधिर दिव्यांगजन। निःशुल्क सुविधा है जयपुर फुट, कृत्रिम अंग और आवश्यक सहायक उपकरण और सामग्री माप का भी इसमें वितरण किया गया है। देखिए खास रिपोर्ट। अशा सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून आमच्या दिव्यांगजनांकरता जे शिबिर या ठिकाणी करण्यात आलं होतं, त्याच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी, आशीष जयस्वालजी, सन्माननीय महापौर नीताताई ठाकरे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, महानगरपालिकेचे सर्व प्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ अधिकारी, आपल्या श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे श्री PR मेहता आणि उपस्थित सर्व दिव्यांगजन भगिनी बंधू आणि नागरिक भगिनी बंधूंनो, मला अतिशय समाधान आहे की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये हा निर्णय झाला की नागपूरमध्ये अशा प्रकारचं एक शिबिर घेतलं पाहिजे। आचल श्रीवास्तव जे आमच्यासोबत काम करतात, त्यांनी याची संकल्पना तयार केली आणि त्यानंतर नागपूर महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, दिव्यांग कल्याण विभाग असेल आणि विशेष आभार हे भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे या ठिकाणी मी करतो की ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला। श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती जी 1975 पासनं जवळजवळ गेले 51 वर्ष सातत्याने भारतात आणि भारताबाहेर विविध दिव्यांगजनांना त्या ठिकाणी हात पाय देण्याचं काम करते आहे। खरं म्हणजे सुरुवातीला जयपूर फूट अशा पद्धतीनं हे जे नामाभिमान झालं, आज संपूर्ण देशामध्ये जयपूर फूट या नावाने याला ओळखलं जातं आणि आपण आत्ताच बघितलं की दिव्यांगजनांना एक कृत्रिम पाय लावला किंवा दोन्ही कृत्रिम पाय लावले तर ते सामान्य माणसासारख्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकतात। गाडी चालवू शकतात, मोटरसायकल चालवू शकतात, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटी या त्यांना करता येतात। त्यामुळे जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन या माध्यमातून त्यांना घडवता येतं आणि म्हणूनच सातत्याने आमच्या दिव्यांगजनांपर्यंत या व्यवस्था पोचाव्यात। अंध असतील तर त्यांना स्टिकची आवश्यकता पडते, कोणाला हिअरिंग एडची आवश्यकता पडते, कोणाला वेगवेगळ्या प्रकारच्या सपोर्टची आवश्यकता पडते, कोणाला व्हीलचेअरची आवश्यकता पडते। भारत सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्र सरकार सातत्याने या संदर्भात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला कार्य करता येईल हा प्रयत्न आपण करत असतो। अनेक योजनांच्या माध्यमातून सातत्याने शिबिरं घेऊन हे सर्व इक्विपमेंट हे आमच्या दिव्यांगजनांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि विशेषतः आत्ताच श्री मेहताजी मला सांगत होते
की जी लहान मुलं आहेत ज्यांना आपण कॅलिपर दिली, त्या लहान मुलांना कारण त्यांचं वय वाढतं त्यामुळे त्यांचा साईज चेंज होतो, त्यामुळे त्यांना दरवर्षी किंवा 2 वर्षांनी त्या ठिकाणी हे कॅलिपर बदलावे लागतात. माझी महानगरपालिकेला विनंती आहे की या सगळ्या लोकांचा आपण रेकॉर्ड ठेवावा आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्यांना निमंत्रित करून त्यांचे जे कॅलिपर आपल्याला बदलण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भात आपण मेहताजींची देखील मदत घेऊन आणि अशा पद्धतीचं कार्य हे सातत्याने आपण केलं पाहिजे. मी इस्कॉनच्या अन्नामृतचं देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी श्री प्रशांत उगेमुगे यांच्या मदतीने या शिबिरामध्ये जेवढे लोक आले त्या लोकांकरता भोजनाची व्यवस्था त्यांनी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही व्यवस्था देखील या ठिकाणी झाली. खरं म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्यानंतर मला कमिशनर साहेब सांगत होते की त्या ठिकाणी जी काही सामुग्री आहे ती कमी पडली, त्यामुळे लगेच ती सामुग्री ही मागवण्यात आली आणि कोणालाही इथनं परत पाठवायचं नाही अशा पद्धतीनं याचं नियोजन करण्यात आलं. यापुढेही कोणाचं काही राहिलं असेल तर ते देखील करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपण करू. आपल्याला माहिती आहे की आपल्या शासनाने दिव्यांगजनांकरता जे काही मानधन आहे ते वाढवून 2500 रुपये केलं आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि रोजगार असेल, या तिन्ही बाबतीत आपला हा प्रयत्न आहे की दिव्यांगजनांना त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे. देशामध्ये पहिल्यांदा आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी सांगितलं की कोणीही विकलांग नाही तर सगळे दिव्यांग आहेत, डिझेबल कोणी नाही तर स्पेशली एबल सगळे आहेत आणि अशा पद्धतीनं एक वेगळी ओळख आमच्या दिव्यांगजनांना मोदीजींनी दिली. आज केंद्र सरकारच्या वतीनं इतक्या विविध प्रकारच्या योजना आमच्या दिव्यांगजनांकरता चालवल्या जातात, पण आपला प्रयत्न हा आहे की दिव्यांगता आपल्याला कमी कशी करता येईल त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आपले प्रयत्न चाललेले आहेत. विशेषतः आमचे जे कर्णबधिर मुलं आहेत यांना जर त्यांच्या लहानपणीच जर या गोष्टी लक्षात घेऊन कॉक्लिअर इम्प्लांटसारखे जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करतो ते जर केले तर शेवटी ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही, ते जर ऐकू यायला लागलं तर ते बोलू देखील शकतात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटचे जे काही ऑपरेशन आहेत त्याला 6 ते 8 लाख रुपये लागतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे ऑपरेशन्स मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि गेले काही वर्ष सातत्याने हे ऑपरेशन्स आपण मोफत करतो. आणि आपला तर प्रयत्न पुढे असा आहे की एक मोठं सर्वेक्षण करत राहायचं की ज्यातनं कुठेही आपल्याला जर 10 वर्षाच्या आतली मुलं ही त्या ठिकाणी कर्णबधिर आढळली तर त्यांचं कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन त्या कालावधीत जर आपण केलं तर ते कधीच कर्णबधिर राहत नाही, ते हळूहळू स्पीच थेरपीने बोलायला लागतात, ऐकायला लागतात आणि हा देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे. आत्ताच आपल्या जिल्हा परिषदेच्या CEOने देखील एक चांगली संकल्पना मांडली की जर या ठिकाणी आपले जे दिव्यांग आहेत त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने हे जे काही झोमॅटो असतं, ब्लिंकिट, स्विगी वगैरे, तर त्या आमच्या दिव्यांगांना आवश्यक त्यांच्या जी काही डिझॅबिलिटी आहे त्याच्याप्रमाणे डिझाईन केलेल्या गाड्या या त्यांना आपल्याला देता येतील. महानगरपालिका देखील तशा पद्धतीने पुढाकार घेईल आणि अशा प्रकारच्या गाड्या देऊन त्यांना सन्मानाने जगण्याकरता आज 20-25 हजार रुपये त्यांना महिना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीनं देखील आपल्याला काम करता येईल आणि त्यातनं एक सन्मानजनक अशा प्रकारचं जीवन हे त्यांना देखील मिळेल. आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्या हाऊसिंगच्या स्कीम्स असतील किंवा इतरही योजना असतील यामध्ये दिव्यांगांना कशा पद्धतीनं प्राधान्य मिळेल याचा प्रयत्न देखील सातत्याने आपण करत असतो. आणि मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला, खरं म्हणजे हा कार्यक्रम काही केवळ वन ऑफ द प्रोग्राम नाही आहे. सातत्याने 365 दिवस आपल्याला दिव्यांगजनांकरता काम करावं लागेल, कारण अनेक दिव्यांगजन असे आहेत
की ज्यांच्यापर्यंत योजना पोचत नाहीत, ज्यांना हे माहिती नसतं, ज्यांचे